नमस्कार, माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे। आपण आहोत पुणे शहरामध्ये। माझ्या मागे जर या ठिकाणी तुम्ही पाहाल तर ही आहे नवीन प्रशासकीय इमारत आणि या इमारतीच्या मागे जे फलक लावलेला आहे तर या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने एका शेतकऱ्याच्या मुलाला दिलेलं या ठिकाणी आश्वासन त्यांनी खरं तर पाळलेलं आहे। काही दिवसापूर्वी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं महाबळेश्वर या ठिकाणी अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये मुळशी तालुक्यातील शेतकरी अरुण भिकोबा राऊत या शेतकऱ्याने आपली व्यथा त्या ठिकाणी खरं तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडे मांडलेली होती आणि त्या व्यथेला धरून आज या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सन्माननीय या ठिकाणी कसबे सर उपस्थित झालेले आहेत आणि गेले 2 दिवसाचं हे असणारं आंदोलन आणि आत्मदहन हा जो विषय या ठिकाणी होता हा कुठेतरी आज आपल्याला या ठिकाणी थांबलेलं दिसतंय। या ठिकाणी थेट जाणून घेऊयात कसबे सरांकडनं की नक्की या ठिकाणी काय घटना घडलेली आहे। तर माय मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। असं समजतंय की जे राऊत परिवारांकडनं जे आंदोलन होतं आणि स्वतः अरुण राऊत यांनी आत्मदहनाचा जो इशारा दिला होता आणि ते त्यांच्या मुद्द्यावरती खरं तर ठाम होते। तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि प्रत्यक्ष उपजिल्हा संचालक विष्णू शिंदे यांच्याबरोबर तुम्ही बातचीत केलेली आहे। काय निर्णय झालाय हे पहा, खर तर अरुण राऊत यांचा एकट्याचा हा प्रश्न नाही। महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी सातत्याने हे सरकार निष्क्रिय आहे। सरकारच नवा तर सरकारमधले जे प्रशासनिक अधिकारी आहेत हे सुद्धा निष्क्रिय आहेत। यांना सामान्य शेतकऱ्याचं काहीही देणं घेणं पडलेलं नाही। म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटना ही महाराष्ट्र राज्यभर माननीय रविकांतजी तुपकर साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्यानं काम करणारे एक आंदोलन म्हणून पुढे आलेलं आहे। नुकताच महाबळेश्वर सारख्या ठिकाणी आदरणीय रविकांत भाऊ तुपकर साहेबांच्या नेतृत्वाखाली 2 दिवसाचं राज्यव्यापी शिबिर संपन्न झालं आणि या शिबिराच्या अनुषंगानं आजचे जे या पुणे जिल्हा कार्यालयाच्या समोर संचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश यांच्या कार्यालयाच्या समोर त्यांच्या न्याय मागण्यासाठी अरुण राऊत यांनी जे आत्मदहनाचा आंदोलन छेडलं होतं तर ते आंदोलन छेडत असताना त्या महाबळेश्वरच्या शिबिरामध्ये त्यांनी आमच्या कानावर घातलं होतं आणि रविकांत तुपकर साहेबांनी मला तसे आदेश दिले होते की अरुण राऊत हा मरता कामा नये, तो वाचला पाहिजे आणि शेतकरी वाचला तरच देश वाचतो हा मूलमंत्र आदरणीय रविकांत तुपकर साहेबांच्या मनामनात आहे। आणि म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी आलोय। त्याच पद्धतीनं आमच्या पुण्यातले शेतकरी पुत्र आणि आमच्या संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष सन्माननीय जयवंतरावजी दहीभाते, दुसरे आमचे शेतकरी संघटनेचे राजाभाऊ सगट, अशी सगळी टीम आदरणीय अरुण राऊतांच्या कुटुंबाच्या सोबत आम्ही आहोत। या ठिकाणी आज त्यांनी जे ठरवलेलं जे आत्मदहनाचा इशारा दिला होता तर त्या अनुषंगाने 27 तारखेपासून ते या संचालक कार्यालयाच्या समोर उपोषणाला अख्खं कुटुंब बसलं होतं। मात्र दुर्दैव असं की इथला आमदार खासदार या प्रश्नाकडे बघायला तयार नाही। प्रशासन मूग गिळून बसलेला आहे आणि अशा वेळेस आमच्या दृष्टीनं शेतकरी हा लाख मोलाचा आहे, त्याचा जीव आम्हाला आमच्या प्राणापेक्षा प्रिय आहे। म्हणून ते आंदोलन किंवा ते आत्मदहन करण्याचं जे काय त्यांनी चुकीचं पाऊल उचललं होतं ते पाऊल कुठं थांबवलं पाहिजे ही भूमिका घेऊन आदरणीय रविकांत तुपकर साहेबांनी आम्हाला आदेश दिले होते। आणि म्हणून या ठिकाणचे जे संचालक कार्यालय आहे तिथले उपसंचालक सन्माननीय शिंदेजी यांच्यासोबत अनेक संघटनाचे पदाधिकारी, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि स्वतः राऊत कुटुंबीय सोबत त्या चर्चेमध्ये सहभागी झालं होतं। त्यांचा गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे। 2006ला जे कोर्ट कमिशन झालं आणि त्या कोर्ट कमिशनचा जो न्याय आहे मात्र त्यांनी जाग्यावर चिन्हांकित केलं नव्हतं। म्हणजे ज्या हद्दीच्या खुणा आहेत त्या खुणा त्यांनी उपलब्ध करून दिल्या नसल्या कारणानं अनेक गोंधळ या ठिकाणी झालेला आहे। केवळ अरुण राऊतचाच प्रश्न नाही तर पुणे आणि पंचकृषीमध्ये असे असंख्य प्रश्न आहेत। अरुण राऊत हे निमित्त आहेत, मात्र अरुण राऊतांचा राहणं आमच्यात राहणं हे आम्हाला आमच्या प्राणापेक्षा प्रिय असल्या कारणानं ते आंदोलन स्थगित करण्यासाठी आम्ही संबंधिताला विनंती केली आणि अरुण राऊतांनी ते आमची विनंती मान्य केलेली आहे। आणि या प्रशासनाला क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं एक इशारा दिलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये ह्या 3 महिन्याचा एक अल्टिमेटम त्यांना दिलेला आहे आणि त्यांनी वस्तुस्थिती दर्शक स्पॉट पंचनामा केला जाईल
सॅटेलाइटच्या माध्यमातून जे काय उपलब्ध संसाधनं उभा करता येतील त्या पद्धतीनं भूमी अभिलेखाकडे जे उपलब्ध साधनं असतील, रेकॉर्ड्स असतील, याच्या माध्यमातून जे गट नंबर पुणे जिल्ह्यातील लवळे गावातील मुळशी तालुक्यातील जे गाव आहे तिथं सर्वे नंबर 413 आणि 430चा जो काय गोंधळ निर्माण झालेला आहे त्या गोंधळातून मार्ग काढून जे वडिलोपार्जित असलेली जमीन या कुटुंबाची आहे त्या कुटुंबाला देण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी लिखित आश्वासन दिलेलं आहे. ही लिखित आश्वासन जर त्यांनी नाही पाळलं तर आमचा अरुण राऊत मरणार नाही. तर इथं असे असंख्य शेतकरी हे जे प्रशासनातले लबाड लोक आणि भ्रष्टाचारी लोक बसलेले आहेत अशा लोकांचा जीव घेण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत अशा पद्धतीचा इशारा या माध्यमातून देतोय. आणि समाधान एवढं वाटतंय आम्हाला की आज अरुण राऊत आमच्या सोबत आहेत. त्या माणसाचा जीव आम्हाला प्रिय असल्या कारणानं हे आंदोलन तात्पुरतं आम्ही स्थगित केलेलं आहे. आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर महसूल मंत्री असतील, या सगळ्या सोबत आदरणीय रविकांत तुपकर साहेबांची भेट होणार आहे. आणि असे जे प्रश्न आहेत पुणे आणि भागातले या प्रश्नाला योग्य पद्धतीनं न्याय मिळवून देण्याच्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना कटिबद्ध असणार आहे. मला हे देखील समजलं की तुम्ही हा विषय हाती घेण्याच्या अगोदर तुम्ही अरुण राऊत यांच्या जागेची पाहणी करून आलेला आहात. अरुण राऊत यांच्याकडे असणारे कागदोपत्री पेपरही तुम्ही पाहिलेले आहात. व्यक्तिशः तुमचं मत काय आहे यासाठी? हे पहा, मी अरुण राऊताचं जे गाव आहे लवळे, त्या लवळे गावामध्ये जी त्यांची सर्वे नंबर 413 मध्ये जी जमीन आहे ती जमीन मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. त्याच्या चतुर्सीमा प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत. म्हणून मी अगदी दाव्यानिशी सांगतोय की इथं जे रेखांकन करण्यात आलेलं आहे या भूमिलेखाच्या जिल्हा कार्यालयाकडून ते चुकीचं आहे. वेगवेगळे नकाशे बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये जे कोर्ट कमिशनचा एक वेगळा नकाशा आहे, त्याच्यानंतर 2-3 खाजगी मोजणीचे नकाशे आहेत. या सगळ्या मोजण्याच्या नकाशामध्ये तफावत आढळून आलेली आहे. आणि त्याच्यामुळं दाव्यानिशी सांगतोय की आमचं अरुण राऊतचे जे कुटुंब आहे, शेतकरी कुटुंब आहे, त्या शेतकरी कुटुंबाची न्याय मागणी आहे. आणि ती न्याय मागणी मिळेपर्यंत क्रांतिकारी शेतकरी संघटना ही त्यांच्या पाठीशी असणार आहे. आज क्रांतिकारी शेतकरी संघटना तुमच्या पाठीमागे उभी राहिलेली आहे आणि गेले अनेक दिवस तुम्ही हा जो तुमचा प्रवास सुरू आहे हा कुठेतरी थांबलाय का? जो प्रवास थांबलाच म्हणावा लागेल. इथून पुढं पुढच्या भवितव्यात आता रवी भाऊ असतील, राजू भाऊ असतील, हे माझ्या बरोबर आहे. ते त्यांनी आश्वासन दिलं आहे. मी महाबळेश्वर मध्ये चर्चा झाली होती या विषयावर. तर आज त्यांनी इतक्या लांब लातूरून येऊन हे सगळे हँडल केलं. समजा निर्भय महाराष्ट्र असेल, कृती समिती असेल आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना असेल, आज मी ते माझ्या बरोबर आहेत. मी त्यांच्या बरोबर नाहीये. कारण मी माझ्या इतका त्यांनी मोठा इतक्या लांब 250 किलोमीटर येऊन काल सकाळी निघाले. मी त्यांना मेसेज टाकला होता तुमची मला गरज आहे. आणि रवी भाऊंनी मी सांगितलं होतं 350 किलोमीटर. मी 250 म्हणलो, ते 350 म्हणजे 350 लातूर ते. तर त्यांनी आज एवढं मला उपकार केलेत माझ्यावर की रवी भाऊंनी मी त्यांना आदेश दिला किंवा अरुण राऊताकडे तुम्ही जा. आता त्यांनी मी एवढंच सांगाल की आता बोललोय मी की त्यांचा माझ्या पाठीमागे हे आधार आहे ते. आणि इथून पुढं जर मला 3 महिन्यात नाही न्याय मिळाला आम्ही त्यांना अजून 15 दिवस देऊ. आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं रवी भाऊ आणि राजू भाऊ यांच्या वतीने मोठं आंदोलन उभं करू, एवढंच मी सांगतो. ज्या तालुक्यामध्ये तुम्ही राहता त्या तालुक्यातल्या कुठल्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे का? मी आता एवढंच सांगतो, राजकीय पदाधिकारी मतदानाच्या आधी बाकी माझ्याकडे येत होते बरं सगळे. म्हणजे सगळेच पंचायत समितीपासून ग्रामपंचायतीपासून आमदार खासदारापर्यंत तुमचं काम करू. पण ज्या वेळेस माझं मतदान झालं ते निवडून आले, कोण पडणारे पडले, मला ओळखत सुद्धा नाही. ते एवढी नाजूक परिस्थिती झालेली आहे राजकारणी लोकांची. कुणाबद्दल मला काही वाईट बोलायचं नाही, पण माझ्या बोलण्यातून समजून घ्यावा त्यांनी सगळ्यांनी की तुम्ही किती म्हणजे मतदाराशी काय वागताय, काय फक्त कामापुरतं वापरताय तुम्ही मतदाराला. तुमचा आज जो झालेला निर्णय आहे याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आम्ही आता 3 महिन्यानंतर ठरवू. आणि तिथून पुढची त्यांनी जर समाधानी केलं तर रवी भाऊ आणि राजू भाऊ हे असेल, निर्भय महाराष्ट्र पार्टी असेल, कृती समिती असेल, हे सगळे मिळून आम्ही पुढचं काय असेल ते निर्णय घेऊ. म्हणजे हा जर झाला नाही तर हा पुढे लढा असा सुरू राहणार आहे. लढा तीव्र राहील. आज जर पाहिलं तर या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयाला मान ठेवून आणि अधिकाऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या अधिकाऱ्यांसमोर शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द पाळून
ही आजचं 2 दिवसाचं जे आंदोलन होतं आणि आज राऊत परिवार त्यांच्या निर्णय आत्मदहन करणार या निर्णयावरती खरं तर ते ठाम होते व कुठंतरी एका शेतकऱ्याच्या मुलाने दुसऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला या ठिकाणी वाचवलेलं आहे हे आज आपल्या समोर या ठिकाणी दिसून येतंय आणि या पुढील काळामध्ये सरकारी बाबूंनी दिलेल्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये हा निर्णय या ठिकाणी होईल अशी शेतकरी संघटनेच्या वतीने एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे. परंतु जर हा निर्णय कुठंतरी झाला नाही तर अरुण राऊत हे आपल्या पुढील प्रवासावरती संघटनेच्या माध्यमातून ठाम राहणार आहेत. कॅमेरामॅन हरीश शेतकरी संपादक संघटनेचा उगवणारे. विजय असो. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा विजय असो.